दसरा चौक मैदानात प्रबोधन संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। 2 एप्रिल 1894 या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त याचं आयोजन करण्यात आलं होतं। मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संमेलनाची सुरुवात करण्यात आली। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना त्यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केलं। देशातील वातावरण कलुषित झालंय। परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि हे परिवर्तन आता कोणी रोखू शकणार नाही असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी समाजात जातीपातींमध्ये धर्मांमध्ये संघर्ष दिसून येत असून तो संघर्ष दूर करण्यासाठी या समाजाला पुन्हा एकदा सत्यशोधक चळवळीची गरज असल्याचं मत व्यक्त केलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। या सर्व निर्णयानं समाजातील तळागाळातील लोकांचं जीवन बदलून गेलं, समाजात समानता नांदली असं त्यांनी सांगितलं। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले। यावेळी ॲडव्होकेट इंद्रजित कांबळे, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, बबन रानगे, श्रीकांत होवाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश बावडेकर, महिला जिल्हाध्यक्ष इंदिरा पटवर्धन, सुनील नागदिवे, किरण कांबळे, यल्लप्पा हरळे आदींसह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।